बच्चू कडूंनी एक मोठी बातमी समोर दिली आहे। महायुती आणि मवियाकडून मला फोन आले असं बच्चू कडूंनी म्हटलेलं आहे, परंतु मी निकालानंतरच पुढील निर्णय घेणार असं देखील प्रहारच्या बच्चू कडूंनी सांगितलेलं आहे। अगदी एकूणच बच्चू कडू यांची महत्त्वपूर्ण भूमिका यामध्ये राहिलेली आहे। परिवर्तन महाशक्ती त्यांनी नवीन स्थापन केलेली आहे स्वराज्य पक्षासोबत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर बच्चू कडूंनी साम टीव्हीशी बातचीत केली आहे। ते नेमकं काय म्हणालेत आपण पाहूया। आपल्यासोबत बोलण्यासाठी बच्चू भाऊ सोबत जोडले गेलेले आहेत। भाऊ, काय सांगाल? तुम्ही असं स्टेटमेंट केलेलं आहे की महायुती आणि महाविकास आघाडीकडून तुम्हाला फोन आलेले आहेत, काय नेमकं ते प्रकरण? नाही, फोन आले सगळ्यांचे, आम्ही पण सगळ्यांना फोन करतोय। जे अपक्ष उमेदवार निवडून येऊ शकतं आणि जे लहान पक्ष आहे त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आम्ही आहोत। आम्ही असा विचार आहोत का पहिली राजनीती पहिलं पाऊल आम्ही असं टाकू का एकंदरीत आघाडी आणि युतीच्या येणाऱ्या जागा, निवडून येणाऱ्या जागा आणि आमच्या जागा यामध्ये आम्हीच जर सरकार बनवू शकत असेल आणि आमच्याशिवाय सरकार बनतच नसेल तर मग आम्हीच सरकार बनावं। अपक्ष आणि लहान पक्षाचं सरकार या राज्यामध्ये देण्याचा आम्ही पहिले प्रयत्न करू आणि ते सक्सेस होईल। कदाचित नाही झाले तर दुसरी खेळी खेळू। कोणाकोणाचे फोन आले आतापर्यंत तुम्हाला? ते काही सांगता येणार नाही। फोन आले एवढंच सांगितलं। आम्ही सरकार बनवत असेल तर फोन घ्यायला काय हरकत आहे? आम्हीच सरकार बनवत असेल तर फोन घ्यायला काय हरकत आहे? महायुतीसोबत देखील सरकार तुम्ही बनवणार? सरकार बनवणं महत्त्वाचं आहे आणि ते शेतकरी शेतमजुराच्या हिताचं राहील। उद्या नेमकं कोणाचं सरकार येईल काय वाटतं? आमचं सरकार येईल। बरं, तुमच्या जे परिवर्तन आघाडी आहे त्या आघाडीला किती जागा नेमक्या मिळतील? किमान आमचं प्रहारला 5 ते 6 भेटेल, 7 भेटेल, 12 ते 15 महाशक्तीपर्यंत। महायुतीला सोबत घेऊन सत्ता स्थापन तुम्ही करू शकता? नाही, सत्तेत आखरी गणित जोडले म्हणजे झालं। नाही, पण ते मग मतदारांचा अपमान नाही होणार का? कारण तुम्ही महायुतीच्या विरोधात आधी भूमिका घेतल्या होत्या। असं काही अपमान होत नसतं। लोक आता म्हणजे एवढ्या संकुचित भावनेतून लोक राहत नाही।